आहोत रुईमध्ये। तर मित्रांनो हा जो रोड समोरून येतोय तो रुई गावातून येतोय आणि ह्या गावातून येणाऱ्याच रोडवरती मित्रांनो इथं पाठीमागे एक ज्यूस सेंटर आहे आणि हा रस्ता जातोय तो कबनूरला जातोय। तर याच्या मध्येच असणाऱ्या या ज्यूस सेंटरवरती आपण आता सगळ्या प्रकारचे ज्यूस तयार इथे होतात। तर 4 ते 5 प्रकारचे मँगो शेक इथे तयार होतात मित्रांनो। ते आता कसे केले जातात बघणार आहोत। इथल्या जो तरुण व्यावसायिक आहे त्याच्याशी गप्पा देखील मारणार आहोत। खूप छान पद्धतीनं आपली कल्पना लढवून त्यांना एक छान व्यवसाय इथं उभा केलाय। बाहेर मित्रांनो कोल्हापूरला तो जॉबला होता ऍक्च्युली MIDC एरियामध्ये आणि स्वतःच्या व्यवसाय करायच्या कल्पनेनं एक त्यानं व्यवसायाची सुरुवात केली आणि खूप छान पद्धतीने त्याला आता रिस्पॉन्स मिळतोय आणि आज आपण त्याला भेटणार आहोत आणि त्याच्याशी गप्पा मारून त्याचा व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत आणि इथले केलेले पदार्थ देखील टेस्ट करणार आहोत। आलेल्या लोकांची गप्पा देखील मारणार आहोत। चला तर मग दादा सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रतीक कल्लाप्पा धट्टे। ओके। व्यवसायाची सुरुवात म्हटली तर 2022 पासून आपण सुरुवात केलेली आहे। बरं आयडिया कशी काय आली आपल्याला? आयडिया म्हणजे आपल्या ह्या परिसरामध्ये असा व्यवसाय कुठेच नाही आहे। बरोबर। आणि स्वतःचीच शेती रोड टच असल्यामुळे जेणेकरून लोकांनाही त्याची सोय होईल आणि आपण जॉबला जाण्यापेक्षा स्वतःचाच व्यवसाय उभा करून आम्ही दोघं भाऊ स्वतःच्याच व्यवसायात काम केलेलं चांगलं। जॉब साठी काय प्रयत्न केला होता आधी? जॉब साठी आमचं दोघांचे ITI झाले फिटर। बर। आम्ही दोघंही जॉबला होतो। मी 4 वर्ष मेनन अँड मेनन मध्ये डेव्हलपमेंटला जॉब केलेला आहे कोल्हापूरला 5 स्टार MIDC कागल MIDC। ओके ओके। तुम्ही मित्रांनो समोर बघू शकता हे आता सीताफळाचा ज्यूस केला होता आणि हा सीताफळाचा पल्प जो आहे तर इथं सीताफळाचा गर जो आहे तो आता इथं ऍड केला जातो दुधामध्ये आणि ह्या दुधामध्ये आता पल्प तुम्ही समोर बघू शकता गर जो आहे तो ऍड केलेला आहे। आता यामध्ये थोडीशी शुगर वगैरे घालून चांगलं ब्लेंड केलं जाईल। थोडी साखर ऍड केली जाते यामध्ये समोर मित्रांनो बघू शकता आता इथं सीताफळाचा ज्यूस जो आहे तो केला जातोय आणि ह्या सीताफळाचा ज्यूस आता आपण कसा केला जातो तो बघतोय। समोर छान प्रकारे इथं ज्युसरला हा सीताफळाचा ज्यूस तयार होतो। हा सीताफळाचा ज्यूस आपण तयार करून घेतोय। त्यानंतर जशी आपल्याला ऑर्डर येईल त्या पद्धतीनं आपण ऑर्डर प्रमाणे परत लोकांना ज्यूस तयार करून देतोय। मग त्यामध्ये ठराविक प्रमाणात जशी ऑर्डर असेल त्या पद्धतीनं ज्यूस देतोय। त्यासाठी त्याला प्रमाणानुसार बर्फ वगैरे घालून तर आता समोर बघू शकता मित्रांनो हा ज्यूस जो आहे सीताफळाचा ज्यूस तयार केला जातोय आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तो आपल्याला समोर सर्व केला जातोय। तर यामध्ये समोर आता बघू शकता तुम्ही हा सीताफळाचा ज्यूस जो आहे मिल्क शेक जो आहे सीताफळाचा तो तयार होतोय। तर मित्रांनो सीताफळाचा ज्यूस आहे तो 30 रुपयाला आहे आणि मँगोचा ज्यूस जो आहे तो आहे 25 रुपये। तसंच चिक्कूचा ज्यूस देखील इथे मिळतो तो देखील 25 रुपये आणि उसाचा रस जो आहे तो इथं 15 रुपयाला मिळतो। तिथं केलेला आहे पण म्हणावं तसं त्या कष्टाच्या मानानं पैसे मिळत नव्हते, प्रगती होत नव्हती, प्रगती नाही। त्या मानामुळं आपण स्वतःचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला आणि त्यावेळेला आम्ही शोधाशोध केली की बाबा आपल्या इथं काय कमी आहे। त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की थोडंफार लोकांसाठी ह्या रोडला असं ज्यूस सेंटर वगैरे नाही, ज्यूस वगैरे मिळावं याची सोय कुठं नाही आहे आणि स्वतःच्याच शेतामध्ये आपण रोड शेती आहे आमची 3 एकर स्वतःच्याच शेतामध्ये आम्ही करण्याचा निर्णय घेतला। पहिल्यांदा आम्ही टेबल वरती व्यवसाय केला रोडला लागूनच। मग लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाल्यानंतर ज्यूस शॉप आम्ही मोठं करण्याचा निर्णय घेतला। ओके। आता तुम्ही 3 वर्षात स्वतःचा व्यवसाय करताय। तुम्ही घेतलेला जॉब सोडायचा निर्णय योग्य आहे असं वाटतंय का तुम्हाला? हो नक्कीच। जॉब पेक्षा आम्हाला चांगलंच कष्टही भरपूर आहे त्या मानानं आम्हाला जॉब पेक्षा जास्तीचं आर्थिक हे सुद्धा मिळतंय आणि समाधान जे आहे ते काय पैशात मोजता येत नाही। हा ते सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे। बरोबर। तर इथं मित्रांनो बघू शकता आता हे समोर जे आहे ते ऊस आता रस देखील इथं मिळतो आणि त्या मशीनमध्ये ताजा असा ऊसाचा रस देखील
काढा लागला. आणि इथं ज्यूस बरोबरच ऊसाचा रस देखील दिला जातो. तर अशा प्रकारे ऊसाचा रस देखील इथं मित्रांनो छान पद्धतीनं दिला जातो. आणि या ऊसाच्या रसाचा रेट आहे 15 रुपये. बरोबर आहे ना दादा? जरासं आम्हाला फक्त ज्यूस दाखवा तुमचे कसे कसे आता आहेत केलेले. हा समोर आहे तो कुठला आता हा? हा सीताफळ मिल्कशेक आहे. ओके. यासाठी आपण डायरेक्ट सीताफळचं गर हा. फक्त याचं बी आपल्याला हातामुळे काढता येत नसल्यामुळं हा. आपण याचं बी ग्राइंडर मधून काढून घेतो. बर. त्यामध्ये बी वेगळं होतं आणि गर वेगळं होतं. ते गर आपण डायरेक्ट वापरलं जातो. हा. ते गर अमूलचं A2चं दूध वापरतो आपण. बर. म्हशीचं येतं, बफेलो मिल्क येतं. ते दूध, थोडीशी शुगर ऍड केली जाते, चवीप्रमाणे साखर ऍड केली जाते. आणि जसं लोकांचं ऑर्डर येईल, रिक्वायरमेंट येईल, त्या पद्धतीने आपण त्यांना ज्यूस तयार करून देतो. हा मँगो मिल्कशेक आहे. ओके. या मँगो मिल्कशेकला उघडून जरा दाखवा. हा. बराच थिक दिसतोय. थोडंसं पुढे घ्या. मित्रांनो बघू शकता हा मँगो शेक बराच ठीक आहे. त्याचा रेट काय दादा? मँगो मिल्कशेक 20 रुपये आहे. आणि याची प्रोसेस कशी आहे? प्रोसेस याची म्हणाल तर दूध, मँगो मिल्कशेकचं आपलं वापरण्यासाठी आपण पल्प वापरतो. आंब्याचा रस काढून 90 डिग्रीला 3 वेळा गरम केला जातो. स्वतः आपण पल्प बनवतो. स्वतः बनवताय पल्प? जास्त आता हे असल्यामुळं जास्त पल्प लागतंय. 3 टन आपल्याला वर्षाला पल्प लागतो. त्यामुळे आपण तेवढं बनवणं घरी शक्य नसल्यामुळं हा बाहेरूनच आपण प्रोसेसिंगचं काय ट्रेनिंग वगैरे कुठे घेतलाय? ट्रेनिंग म्हणजे माझं ITI केल्यानंतर जॉब केला. जॉब केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करायच्या आपण ह्याच्यानं ऍग्री डिप्लोमा केलो मी दत्तवाड कॉलेजला. देवगण बाबुगण पाटील या कॉलेजमध्ये मी ऍग्री डिप्लोमा केलेला आहे. आणि तिथंही मी मँगो पल्प बनवायचा शिकलेलं आहे, ट्रेनिंग माझं झालेलं आहे. 2 वर्षाच्या डिप्लोमा मध्ये आपण तेही शिकलेलो आहे. तर मॅडम नमस्कार, आपलं नाव सांगा. अश्विनी डांगे. ओके. आणि राहणार कुठल्या? इचलकरंजी. बरं, इथला ज्यूस सेंटर वरती कधीपासून येत आहे आणि ज्यूस कसा वाटला सांगा आम्हाला जरा. नाही, आज सहज आम्ही फिरायला गेलेलो. बर. तर जाता जाता ज्यूस प्यायचा होता आम्हाला. ओके. तर ज्यूस घेतला आम्ही, मँगो ज्यूस. खूप छान होता, टेस्ट एक नंबर होता. इतर इचलकरंजीकरांना काय सांगाल? तुम्ही इचलकरंजीच ना? हो, इचलकरंजीचे इकडून जाणार असलं तर ज्यूस पिऊन जावा असं सांगणार. बरोबर. थँक्यू. चिक्कूचा पल्प वगैरे जरा थोडं दाखवू शकता तुम्ही? चिक्कूचं पल्प नाही, डायरेक्ट आपण हे करायचं. ओके. असं आपण डायरेक्ट चिक्कूचं गरच वापरतो. बर. चिक्कूचा फ्रेश गर वापरला जातो? फ्रेश चिक्कू फ्रेश असतं. सीताफळी आपलं फ्रेश असतं. बर. चिक्कूचा गर, चवीनुसार त्यात साखर ऍड केली जाते. आणि दूध, सगळ्यालाही दुधात आपण हे बनवतो. त्यानंतर आपल्याकडे स्ट्रॉबेरी मिल्कशेक ही आहे. स्ट्रॉबेरी मिल्कशेक सुद्धा आपण दुधात बनवतो. तर चिक्कूचं जरा तयार झालेलं दाखवता का? हो, ते तर समोर बघू शकता मित्रांनो, हे चिक्कूचा मिल्कशेक आपल्या समोर आता हा तयार आहे. दादा, चिक्कूच्या मिल्कशेकचा रेट कसा आहे? चिक्कू मिल्कशेक आपण 25 रुपये ग्लास लावलेला आहे. ओके. आणि आपले सगळे ग्लास 250 ml मध्ये आहेत. ओके. मँगो मिल्कशेक, चिक्कू मिल्कशेक, सीताफळ मिल्कशेक आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक. ओके. आणि प्लस ऊसाचा रसही आपण ठेवलेला आहे. ऊसाचा रस आहे. आता ऊस वगैरे तुमचा स्वतःचा आहे? स्वतःच रानातला, स्वतःच्या शेतातला आपला ऊस आहे. इथं पाठीमागं शेत बघू शकता मित्रांनो, ह्या शेतातलाच हा ऊस वापरतात. आणि 2 भाऊ आणि वडील तुमचे बरोबर 3 जण मिळून इथं काम करतात? स्वतः आम्ही तिघही, घरातले 3 मिळून आम्ही एकत्रित काम करतो. कामगार असं बाहेरचं कोण नाही? नाही आहे. स्टोरेजला दादा कसं काय करताय तुम्ही? स्टोरेज शक्यतो लागत नाही. फक्त सीताफळच्या गर साठी लागतं. आपल्या डीप फ्रीज मध्ये ते राहतं. जरा दाखवता. हा डीप फ्रीजर तुम्ही त्यासाठी घेतलेला आहे? ओके. इथं सीताफळाचं पल्प वगैरे ठेवलेला आहे, म्हणजे गर वगैरे ठेवलेला आहे. ओके. ह्या डीप फ्रीज मध्ये सगळं स्टोर होतं व्यवस्थित? हो. तुमची एक गोष्ट चांगली वाटली की तुम्ही व्यवसायाचा निर्णय घेतला कमी वयात आणि व्यवसायाला लागला स्वतःच्या. आणि त्याबद्दल तुमच्या व्यवसायाला आमच्याकडून, आपल्या पुढवीत अमोल सडकर चॅनल कडून शुभेच्छा. आणि तुमचा व्यवसाय असाच भरभराटीला येऊ. आणि आपल्या चॅनलवरती जे काही सबस्क्रायबर आहेत ते नक्की या रोडला येतील तेव्हा बघून जातील.
सगळ्यांना एकदा पत्ता आणि तुमचा फोन नंबर सांगा. आपला पत्ता रुई कबनूर रोड वरती आहे. हा. रुई मधून इचलकरंजी कबनूरला जाणारा जो रोड आहे त्या रोड लगतच आपली शेती आहे आणि त्या शेतामध्ये आपलं ज्यूस शॉपी आहे. हा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 7057321108. हा माझा मोबाईल नंबर आहे. जर लांबून येणार असाल तर एकदा कॉल करून आलात तरी अतिउत्तम. बरोबर. तर हा मँगो मिल्कशेक आहे. ओके. मँगो मिल्कशेक आहे. हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे. तर इथं मित्रांनो बघू शकता हे ग्लास वगैरे स्वच्छ धुवून ठेवले असतात आणि प्रत्येक वेळी क्लीन करून स्वच्छ पाण्यानं हे ग्लास जे आहेत ते वापरले जातात. बऱ्याच ज्यूस सेंटरवरती भरपूर पाणी नसल्यामुळे गाड्यावरती तसा प्रॉब्लेम येतो की कमी पाण्यामध्ये धुतल्यामुळे ग्लासला तसा वास येण्याची शक्यता असते. पण इथं भरपूर पाणी आहे यांच्याकडे आणि स्वच्छ धुवून घेतलं जातं ग्लास. हे दादा आता कुठला शेक आहे हा सीताफळ मिल्कशेक आहे. ओके ओके ओके. सीताफळ मिल्कशेक आहे. तर इथं मित्रांनो 3 मिल्कशेक आपल्या समोर आपण बघतोय आणि हा येतोय चिक्कू मिल्कशेक. चिक्कू मिल्कशेक. इथं समोर बघू शकता आता हा छान असा घरगुती ऊसाचा रस त्यांच्या शेतातलाच ऊस समोरचा काढलेला होता आणि त्याच ऊसाचा रस इथं समोर दिलेला आहे आणि फ्रेश आहे. समोर कलर होऊन तुम्ही बघू शकता. तर ह्या प्रकारचे सगळे फ्लेवर्स इथं मिळतात. हा ऊसाचा रस आहे, हा स्ट्रॉबेरी फ्लेवर, समोर मँगो शेक आहे, सीताफळ शेक आणि चिकू शेक आहे. सगळ्यांचे रेट मित्रांनो सांगितलेत आणि हे सगळे पदार्थ इथं ह्या पत्त्यावरती येऊन टेस्ट करायला विसरू नका. अशा प्रकारचे ज्युसेस इथं आपण बघितले कशा पद्धतीने तयार होतात. ऊसाचा रस इथला बघितला आपण. मँगो शेक बघतोय. मँगो शेक इथला ऊसाचा रस कसा केला जातोय, सीताफळ चिक्कू यांचा मिल्कशेक कशा पद्धतीने केला जातोय हे सगळे आपण आता रेसिपी बघितली. आता इथं आपण मँगो शेक घेतलाय आणि आपण टेस्ट करून बघूयात. अतिशय जबरदस्त मित्रांनो. अतिशय फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचा असा मँगो पल्प, हापूस आंब्याचा मँगो पल्प इथं वापरलाय आणि खूप छान पद्धतीनं इथं आपल्याला हा मिल्कशेक दिलेला आहे. अतिशय योग्य प्रमाणात साखर किंवा योग्य प्रमाणात पल्प आणि मँगो यांचा मिक्सचर आहे. मित्रांनो आल्यानंतरच आम्ही जस्ट सीताफळाचा जो शेक आहे तो घेतला होता. मँगोचा शेक देखील आता टेस्ट करून दाखवला तुम्हाला. सीताफळाचा शेक जो आहे तो अतिशय टेस्टी आहे मित्रांनो आणि त्यामध्ये डायरेक्ट पल्प असल्यामुळं एकदम जबरदस्त चव त्याला त्या सीताफळाच्या मँगो शेकला आलेली होती. आणि आता हा चिकूचा मिल्कशेक आपण घेतोय, टेस्ट करून बघूयात. अतिशय जबरदस्त. जेव्हा रंधन त्या उन्हातून तुम्ही इथे याल आणि सगळे हे मिल्कशेक तुम्ही टेस्ट कराल तेव्हा नक्कीच दादाला थँक्यू म्हणाल, कारण इतके जबरदस्त फ्लेवर आणि इतके छान अशी सुंदर अशी टेस्ट आहे त्या सगळ्या मिल्कशेकला. तर मिल्कशेक न वाटता डायरेक्ट ज्यूस त्या फळाचा असावं इतपत छान पद्धतीने इथे दादानी फ्लेवर मेंटेन केलेला आहे. तर मित्रांनो इथे या आणि सगळे पदार्थ टेस्ट करा. भेटूयात असंच एका सुंदर व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या गावामध्ये. तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो रुईकडून जो रस्ता येतो त्याच रस्त्यावरती इथं आपण ज्यूस सेंटरला भेट देतोय आणि या गावात असणाऱ्या लोकांना बऱ्याच या ज्यूस सेंटर विषयी कल्पना असेल. आणि हाच रोड सरळ इकडे जातोय तो कबनूरला जातोय. तर ह्याच रोडवरती इथं हा ज्यूस सेंटर आहे. बोर्ड नाही आहे मित्रांनो, नाही तर नाव सांगितलं असतं तुम्हाला. पण लोकेशन जरा बघा आणि व्यवस्थित या. दादांनी पत्ता आणि फोन नंबर पण सांगितलाय. तर त्या फोनवरती तुम्ही लांबून येणार असाल तर कॉल करा आणि मगच या. आणि इथले सगळे ज्यूस आहेत ते एन्जॉय करा. खूपच कमी वयात मित्रांनो दादांनी छान असा व्यवसाय इथं ठरलाय. आणि समोर बघू शकता सगळ्या प्रकारचे ज्यूस आणि उसाचा रस देखील इथं मिळतोय. तर इथं नक्की या आणि सगळे पदार्थ एन्जॉय करायला विसरू नका.